गॅस मिळेल की नाही म्हणून लोकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावल्या। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतली 20% हॉटेल्स बंद राहणार अशा बातम्या आल्या। गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एस्मा कायदा सुद्धा लागू केला। आपण घरगुती गॅसला जास्त प्राधान्य देणार असल्याचंही सरकारनं सांगितलं। या सगळ्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळे दावे सुरू झाले। युद्ध लांबलं तर गॅस मिळणं कठीण होईल, पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढतील अशा पोस्ट फिरायला लागल्या। हे होत असतानाच सरकार मात्र अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन लोकांना करतंय। पण दुसरीकडे गॅसच्या तुटवड्याचा परिणाम सुद्धा होताना दिसतोय। भारतात दरवर्षी 3.13 कोटी टन इतक्या LPG गॅसचा वापर होतो। यापैकी सर्वाधिक 87% गॅस हा घरगुती वापरासाठी म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातलं अन्न शिजवण्यासाठी लागतो, तर उर्वरित गॅस व्यावसायिक म्हणजेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरला जातो। भारतातल्या या एकूण गॅसच्या वापरापैकी 62% गरज ही आयातीतून भागवली जाते। भारतातील गॅसच्या एकूण गरजेपैकी 85 ते 90% वाटा हा सौदी अरबसारख्या आखाती देशांमधून येणाऱ्या आयातीचा आहे। पण इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला। या मार्गाने होणारी गॅस आणि कच्च्या तेलाची वाहतूक बंद झाली आहे। जर युद्ध असंच सुरू राहिलं तर भारतात गॅसचा तुटवडा आणि भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूत अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद करण्याचा किंवा मेनू कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर कॅटरिंग सर्व्हिसेसनाही गॅस मिळत नसल्यामुळे लग्न रखडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। पुणे, मुंबई सारख्या शहरांमधील खानावळीत काही दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्यामुळे शिक्षणासाठी घरापासून लांब असलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। पण कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याची माहिती खोटी असल्याचं महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलंय। LPG पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो, पण व्यावसायिक LPG पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। पण असं असलं तरी कमर्शियल गॅसचा पुरवठा न होणं, घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर न मिळणं या सगळ्या अडचणी ग्राहकांना येताना दिसतायत। त्यामुळे सोशल मीडियावर अफवाचा पाऊस पडत असला तरी जे प्रत्यक्षात दिसतंय ते नाकारून चालणार नाही। त्यामुळे सरकारने तातडीने LPG गॅसचा पुरवठा सुरळीत होण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होते। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।